महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील सांगली जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी जो भौगोलिक आणि ऐतिहासिक वारसा जतन केला आहे, त्यामध्ये विलासगड उर्फ मल्लिकार्जुन किल्ल्याचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा किल्ला केवळ एक लष्करी तटबंदी नसून तो प्राचीन धार्मिक श्रद्धा आणि मराठा कालखंडातील राजकीय रणनीतीचा एक संगम आहे. वाळवा तालुक्यातील एडेनिपाणी गावाजवळ स्थित असलेला हा गिरिदुर्ग स्थानिक पातळीवर मल्लिकार्जुन डोंगर म्हणून अधिक परिचित आहे. याचे मुख्य कारण गडावर असलेले भगवान शंकराचे प्राचीन गुहा मंदिर हे आहे. समुद्रसपाटीपासून 2400 ते 2680 फूट उंचावर असलेला हा किल्ला महादेव डोंगर रांगांचा एक भाग असून तो आजही आपल्या अंगाखांद्यावर प्राचीन लेणी, मध्ययुगीन वास्तू आणि सांस्कृतिक समन्वयाचे दर्शन घडवतो. भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला कराड, कोल्हापूर या दोन महत्त्वाच्या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थित असून या ठिकाणावरून सभोवतालच्या विस्तीर्ण प्रदेशावर नजर ठेवणे शक्य होते. यादवांच्या पतनानंतर हा प्रदेश बहमनी आणि त्यानंतर विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 1659 अफजलखानाचा वध केल्यानंतर मराठा सैन्याने विजापूरच्या प्रदेशात जी मुसंडी मारली, त्या दरम्यान हा किल्ला स्वराज्यात सामील झाला असावा. एडेनिपाणी गावातून एक रस्ता गडाच्या पायथ्यापाशी जातो. रस्ता संपतो तेथून गडावर जाण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या बांधलेल्या. वाटेत प्रथम कासवाची मूर्ती लागते. किल्ल्याचा अर्धा डोंगर चढून आल्यानंतर वाटेत खडकात खोदलेले एक टाके पाहायला मिळते. येथून पुढे आपण मल्लिकार्जुन मंदिरात पोहोचतो. मंदिराची आवार दगडी तटबंदीने बंदिस्त केली असून त्यास कमानीदार दरवाजा आहे. दरवाजेच्या आत धुनी आहे. तटबंदीमधील मुख्य दरवाजासमोर दगडात बांधलेले मंदिर असून त्यात काळभैरवाची मूर्ती आहे. मंदिराशेजारी चौथऱ्यावर दगडी सभामंडप असून भिंतीतील दरवाजेच्या आत खडकात अर्धवट कोरलेली एक लेणी आहे. मंदिराच्या आवारात 2 दगडी दीपमाळा व त्यामध्ये घडीव दगडात बांधलेले तुळशी वृंदावन आहे. दीपमाळेच्या पुढील भागात तटाव बांधलेला नगारखाना असून या नगारखान्यात जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या. नगारखान्याच्या खालील बाजूला एक गोमुख असून त्यावर एक शिलालेख कोरलेला आहे. मल्लिकार्जुन मंदिराचा दर्शनी सभामंडप दगडात बांधलेला असून हा सभामंडप 7 दगडात कोरलेल्या खांबावर तोललेला आहे. मंदिराचा आतील भाग म्हणजे एक मोठे लेणे असून यात 3 विहार आहेत. उजवीकडील शिवलिंगाचा विहार हा मल्लिकार्जुन म्हणून ओळखला जातो. यासमोर एका कक्षात वाकड्या तोंडाचा नंदी असून बाजूला कातळात कोरलेल्या माऊलींच्या मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश करता समोरील शिवलिंग असलेला विहार सोरटी सोमनाथ म्हणून ओळखला जातो. सोमनाथ मंदिराशेजारी असलेल्या 3ऱ्या विहारात कार्तिक स्वामींची मूर्ती स्थापन केलेली. याशिवाय कातळात कोरलेली सासूरवाशीन, त्याला लागून कोटली, श्री उमाशंकर व श्री भीमाशंकर, नागाची मूर्ती, गणपतीची मूर्ती, नागदेवता, दगडी ढोणी व नंदी पाहायला मिळतो. संपूर्ण गर्भगृह 4 कोरीव खांबाल तोललेले एक मोठे लेणे आहे. मंदिरावरात चुना मळण्याचे घाण्याचे चाक पाहायला मिळते. पुढे खडकात अर्धवट कोरलेले पाण्याचे कोरडे टाके असून येथून गडमाथ्यावर जाणारी वाट आहे. या वाटेने आपण गडाच्या माथ्यावरील उद्ध्वस्त दरवाजात पोहोचतो. गडाचा दरवाजा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असून त्याचा केवळ चौथरा शिल्लक आहे. येथे चुना मळण्याचा घाणा नजरेस पडतो. गडमाथ्यावर दगडी बांधकामात अतिशय जीर्ण अवस्थेतील मोडकळीस आलेले एक लहान मंदिर आहे. विटांचा घुमट असलेल्या या मंदिरासमोर त्याच्या सभामंडपाचा चौथरा असून या चौथऱ्याखाली मंदिराचे तळघर आहे. तळघरातील भिंतीत कोनाडे असून आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत, पण आत उतरणे धोकादायक आहे. गडमाथ्यावर आदिलशाही कालखंडातील हजरत चांद बुखारी बाबा यांचा दर्गा आहे. या दर्ग्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे जतन आणि देखभाल गेल्या 7 पिढ्यापासून जाधव हे हिंदू कुटुंब करत आहे. प्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब देशमुख हे याच कुटुंबातील होते. या ठिकाणी नवनाथ जाधव यांची बैठक व कोरगळवली मासावीची मूर्ती आहे. गडावर एकाच छताखाली विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर व हजरत पीर बावरदीन बाबा यांचा दर्गा आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नंदी, शिवपिंड, विठ्ठल रुक्मिणी, हनुमान, कालभैरव व श्रीकृष्णाच्या मूर्ती आहेत. या ठिकाणी तुळशी वृंदावन पाहायला मिळते. मंदिराच्या पुढील भागात 2 समाधी असून यातील एका समाधीखाली असलेल्या तळघरात अजून एक समाधी पाहायला मिळते. दर्ग्याच्या पुढील भागात घडीव दगडात बांधलेली सुस्थितीत असलेली पण छत नसलेली एक जुनी वास्तू पाहायला मिळते. या वास्तूला 2 कमानीदार दरवाजे असून
भूतकाळाचे गडपण दाखवणारी ही एकमेव वास्तू आज गडावर उभी आहे. या वास्तूच्या पुढे काही अंतरावर खडकात खोदलेला एक लहान पण खोल तलाव पाहायला मिळतो. तलावापासून पुढे आपण गडाच्या दुसऱ्या टोकावर आल्यानंतर समोर दिसणारे सपाट पठार घोडेतळ म्हणून ओळखले जाते. गडमाथा फिरताना एका उद्ध्वस्त वाड्याचे तसेच तटबंदीचे काही अवशेष नजरेस पडतात. गडमाथ्यावर कोटी उभा राहिल्यास दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गडावरून दक्षिणेला वारणा नदी, नैऋत्येला ज्योतिबा पन्हाळा तर उत्तरेला मच्छिंद्रगड व आगाशिवचा डोंगर दिसतो. पायथ्यापासून संपूर्ण गडफेरी पूर्ण करून परत येण्यास 3 तास लागतात. विलासगड उर्फ मल्लिकार्जुन हा किल्ला सांगली जिल्ह्याच्या इतिहासातील एक अनमोल ठेवा आहे. यादवकालीन लेण्यापासून ते मराठा आणि ब्रिटिश राजवटीपर्यंतच्या अनेक खुणा या गडावर विखुरलेल्या आहेत. गडावरील मल्लिकार्जुन मंदिर हे श्रद्धेचे स्थान असले तरी गडाची सदर, दर्गा आणि खडकात खोदलेली टाकी हे येथील स्थापत्य आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्वाचे अंग आहे. आज हा किल्ला आपल्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणाने ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करतो.